राजे भवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे. विशाळगडाकडे आता तुम्ही रवाना होत आहे. आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे, अशी हाक शिवभक्ताची ऐकायला मिळते. कुठल्याही शुभ कार्याला जायचं असते किंवा कुठल्याही मोहिमेला जायचं असते त्यावेळी अंबाबाईचं भवानी देवीचं दर्शन घेतल्यावरच आम्ही पुढं जातो. शिवाजी महाराज सुद्धा ज्यावेळी सिटी जोहरचा वेढा होता पन्हाळ्याला आणि शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोचले आणि म्हणूनच पावनखिंड संग्राम दिन हा 13 जुलै हा साजरा केला जातो. पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगड आहे. विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, करवीरच्या संस्थापक तारा राणींची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी खपून घेऊ शकत नाही. आणि हे औचित साधून आम्ही सर्व शिवभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण जातो. आणि त्या ठिकाणी बरेच पोलिसांची फौज देखील ठिकठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. सुद्धा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलं. प्रशासनाच्या भूमिकेकडे तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांना जे काही करायचं. मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही आहे आणि ह्या दृष्टिकोनातून पूर्वीसुद्धा गेलो आणि आजही निघालो आहे. इतकंच फरक आहे. काल तुम्ही म्हणाला होतात सायंकाळी की अजूनही वेळ गेलेला नाही, वरिष्ठ पातळीवरून माझ्याशी संपर्क केला जावा. तसं काही संपर्क झालेला आहे कुणाचा किंवा काय? माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची जबाबदारी. कायदा व सुव्यवस्थेचा कारण देऊन गुन्हा देखील आपल्यावर दाखल होऊ शकतो. नाही, गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे. मला अभिमान आहे गुन्हा जर माझ्या नोंद झाला तर, पहिला गुन्हा जीवनातला. पण जबाबदारी ही प्रशासनाची. हजारो शिवभक्त आहेत, आज हजारो शिवभक्त आहेत. त्या सगळ्या कार्यकर्त्यांना काय आव्हान, कारण आक्रमक शिवभक्त झाल्याचं पाहायला सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन अभिवादन करायला निघाले. वंदन असेल की अतिक्रमण ची सुरुवात होईल? अहो बाबा, तेच प्रश्न तुम्ही करताय. आपण पाहतोय छत्रपती संभाजीराजे हे आता भवानी मातेचं दर्शन घेऊन आपल्या मोहिमेवर खरं तर रवाना झाले असं म्हणता येईल. कारण विशाळगडावर आज त्यांनी एक मोहीम उघडलेली आहे, चलो विशाळगड. अशा प्रकारे त्यांनी सगळ्या शिवप्रेमींना साथ घालत त्या ठिकाणचं अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी हा आक्रमक पवित्रा घेतला.